Yes, sir. Good afternoon. Good afternoon. Basa. Thank you, sir. सर मी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून आलेलो आहे. त्यानंतर माझं 10वीपर्यंतचं शिक्षण हे कोशेटवाड दौलत खान विद्यालय पुसद येथून झालेलं आहे. नंतर माझं 11वी आणि 12वीचं शिक्षण हे फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलेलं आहे बाबासाहेब नाईक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये. आणि त्याच्यानंतर मी 2013 ते 16 या दरम्यान पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे IIT बॉम्बे. आता सध्या काय करतात? सर 2016-17 पासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याच्यामध्ये सर मी UPSC राज्यसेवा आणि कंबाईनच्या मेन्स आणि मुलाखत वगैरे दिली आहे. किती मुलाखत दिली आपण? सर मी 2 मुलाखत दिली आहे. राज्यसेवेची दिली ना? हो सर. ही आता करंट दिली? नाही सर, 2022ची मुलाखत दिलेली आहे, 21ची दिलेली आणि 23ची आता मी UPSC आता फायनल मेरिट बाकी ना तुमचं? हो सर, फायनल मेरिट लिस्ट आहे. UPSC मध्ये काय कट ऑफ होतं तुम्हाला? सर कट ऑफ अजून रिलीज नाही झाला. नाही, मेनचं सर मेन्सचा आमचा कट ऑफ 425 होता. 425. तुम्हाला किती होतं? लेखी सोडून? लेखी सोडून सर मला 435 होतं. म्हणजे तुमचं लीड चांगलं असेल. हो सर. फायनल अजून सगळे इंटरव्ह्यू आणि पकडून मार्क यायचे, फायनल कट ऑफ नाही. ठीक आहे. पहिला प्रिफरन्स कोणत्या पदाला दिला? सर DYSP ला दिला. हेच मला विचारायचं, माझा मुद्दा तोच होता. मग तिथं तुम्ही DYSP लाच का दिला, याला का दिला नाही? सर पहिलेपासून सर पोलीस प्रशिक्षणामध्ये आवड होती, त्याच्यामुळे DYSP आणि पदक्रम तिथे दिला होता. अच्छा, ठीक आहे. आता याच्यात PSI ला कितीचं लीड आहे तुमचं? सर मला 18 मार्काचं लीड आहे. 18. आता शेड्यूल कास्ट मधून आहोत, राईट? तर शेड्यूल कास्ट मध्ये जर आपण पाहिलं तर त्या समाजापुढे खूप मोठ्या समस्या आज दिसतात. म्हणजे सामाजिक आरक्षण देऊन सुद्धा समाज जेवढा फारसा जो अपेक्षित तेवढ्या कालावधीत विकसित झाला नाही. यामागची कारण काय? सर सगळ्यात पहिले असं म्हणतात की शिक्षण हे सगळ्यात पहिलं कारण आहे. त्याच्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात शिक्षण तुमचं झालेलं नाही आहे, किंवा बरेचसे विद्यार्थी हे 10वी किंवा 12वीपर्यंत शिक्षण घेतात आणि नंतर मग शिक्षण सोडून व्होकेशनल म्हणा किंवा स्वतःचा व्यवसाय वगैरे टाकणं त्यांचा भर राहतो. त्याच्यामुळे तेवढ्या प्रमाणात ते विकसित झालेलं नाही आहे. हे सर एक कारण वाटते. सध्या बॅचलर आहात का मॅरिड आहात? नाही सर, बॅचलर. तुमची जन्मतारीख काय? सर 23/3/1990. 23/3/90. आता विचार केला तर रनिंग एज किती आपला? सर 33. 33. हो सर. आता पोलीस प्रशासनामध्ये बॅचलर अधिकारी म्हणून काम करायचं का फॅमिलीयर अधिकारी म्हणून काम करायचं, कसं वाटतं तुम्हाला? सर कधी ना कधी पुढे जाऊन तुम्हाला लग्न हे करावंच लागणार आहे, तर लग्न करूनच काम करावं लागेल. अच्छा, ओके. मी साधा मुद्दाम तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी हा प्रश्न घेतला, कारण तुम्ही टेन्शन मध्ये दिसत होतं. आता यवतमाळ जिल्ह्याची मला माहिती सांगा. त्याचं एक सांस्कृतिक, एक शैक्षणिक, एक सामाजिक, एक राजकीय. सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय एक वैशिष्ट्य यवतमाळ जिल्ह्याचं सांगा. सर राजकीय म्हटलं तर सगळ्यात जे लॉंगेस्ट सर्व्हिंग CM आहे श्री वसंतराव नाईक, हे यवतमाळ जिल्ह्यातून येतात. ओके. आणि ऐतिहासिक जर म्हटलं तर सर बापूजी आणि आहेत, श्री बापूजी यांनी 1930 ला जंगल सत्याग्रह पुसदला केला. हे ऐतिहासिक म्हणता येईल. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक एवढं मी म्हटलं. सामाजिक जर म्हटलं तर ट्रायबल आणि जे बंजारी लोक आहेत ते आमच्या एरियामध्ये जास्त प्रमाणात सापडले जातात. आणि कल्चरल जर म्हटलं तर यवतमाळला हे यवतमाळची कोलकाता म्हटलं जाते सर, कारण इथे जे नवरात्रीचा उत्सव आहे हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात मानवला जातो. ओके. आता वसंतराव नाईक यांनी शेती संदर्भात खूप मोठं काम केलं, योगदान आहे त्यांचं महाराष्ट्रासाठी. आणि तुमचं ENTC आहे, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन.
आता वसंतराव नाईक यांचं शेतीविषयीचं कार्य आणि तुमचं EMPC आणि या दोघांच्या कार्यातून पोलीस प्रशासनाला काय मदत होईल ते मला सांगा. सर ॲज अ इंजिनियर म्हणून जर पाहिलं तर बरीचशी जी आता तुमची जी शेतीमध्ये जे टेक्नॉलॉजी यूज होते तर त्याच्यामध्ये तुम्हाला फार्मिंग वगैरे आहे त्याच्यातून तुम्हाला हे करता येईल. आणि पोलीस प्रशासनामध्ये जर माझ्या ज्ञानाचा जर उपयोग जर म्हटलं तर पोलीस प्रशासनामध्ये बरेचसे जे कम्युनिकेशन टूल्स आहेत याचा उपयोग तुम्हाला पोलीस प्रशासनामध्ये करता येईल. आता हायरार्की मला सांगा, PSI पासून तर DGP पर्यंत सर आयुक्तालयामध्ये PSIच्या वर सर API राहते, APIच्या वर PI राहते. PIचं प्रमोशन मग DYSP किंवा ACP म्हणून करणार. आयुक्तालय बोललं तर DYSP कसं करायचं सर ACP राहील हा आयुक्तालय. त्याच्यावर जर म्हटलं तर सर SP राहते. SP कसं काय त्याचं आयुक्तामध्ये सर तिथे तर कमिशनर ऍडिशनल SP नाही तुम्ही मी आयुक्तालय हा शब्द पहिलेच टाकला तर तिथं SP येतील का? सर त्याविषयी मला जनरल हायरार्की माहित आहे, अशी एक्झॅक्ट हायरार्की नाही माहिती. बरं, हायरार्की ठीक आहे. SCP, DCP आणि डायरेक्ट CP. अच्छा, थँक्यू. ठीक आहे. तुम्हाला जर एखादं अपयश मिळालं, आता तुम्ही बघा मला वाटतं 16 पासून करताय 8 वर्ष जवळ, तर अपयश मिळाल्यानंतर तुम्ही कसं बघता त्याच्याकडून? सर कोणतीही गोष्ट जर तुम्ही करायची झाली किंवा कोणी महान व्यक्ती जर पाहिला म्हणजे त्याला एका जगातून यश आलेलं नाही तर त्या अपयशातून तुम्ही किती शिकता आणि त्याच्यातून कसं सामोरे जाता. तर मला वाटतं आणि मी पण सर जे अपयश आहे त्याचं अनालिसिस करून मग पुढं जोमाने उभं राहण्याचा प्रयत्न करतो. आदर्श पोलीस अधिकारी कोण? सर आदर्श सर एक नाव नाही घेता येणार, पण सर माझ्या घराजवळ जे काही पोलीस अधिकारी आहेत समजा किंवा पोलीस कॉन्स्टेबल आहेत तर मला वाटते तेच एक आदर्श आहेत. कारण की तुमचं जे सगळं पोलीस प्रशासन आहे हे जे कनिष्ठ वर्ग आहे तुमचा तर त्याच्यावर बेस आहे समजा, तेच महत्वाचे काम करतात. ठीक आहे, बेस्ट. ठीक आहे, थँक्यू सर.